आकाशवाणी मुंबई. तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक आणि कोस्टल रोडचा पहिला टप्पा या महिन्यातच खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. त्यांनी आज या दोन्ही प्रकल्पांना भेट दिली. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची भेट नव्या वर्षात मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबई डीप क्लीन मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी झाले. सकाळपासून चर्नी रोड, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट या ठिकाणी ही मोहीम राबवतानाच मुख्यमंत्र्यांनी त्याचा विस्तार वाढवत MTHL आणि रायगड जिल्ह्यातील चिर्ले इथंही स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ केला. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाचा माजी सैनिक दिन दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो. त्यानिमित्तानं आज मुंबईत विशेष संचलन करण्यात आलं. या संचलनात तिन्ही दलांच्या शौर्य पुरस्कार विजेत्यांसह 500 पेक्षा जास्त माजी सैनिक, NCC आणि SCCचे कॅडेट सहभागी झाले होते. विकसित भारत संकल्प यात्रेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय कामगार आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. ते काल बुलडाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातल्या सिनगाव, जहांगीर आणि खामगाव इथल्या विकसित संकल्प यात्रेत बोलत होते. खामगाव तालुक्यात जुनोना इथं मियावाकी पद्धतीचं वृक्षारोपणही त्यांच्या हस्ते झालं. यात पिंपळ, कडुनिंब, जांभूळ, आंबा, मोह अशा वृक्षांचा समावेश होता. येत्या काळात या परिसरात अशाच पद्धतीनं विविध प्रकारची 30,000 रोपं लावली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विकसित भारत संकल्प यात्रा धाराशिव शहरात आजपासून सुरू झाली. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन आंबासे यांनी विकसित भारत संकल्प रथाचं उद्घाटन केलं. यावेळी विकसित भारत संकल्प अभियानाची शपथ देण्यात आली. तिथल्या लाभार्थी छाया वेदपाठक यांनी सांगितलं, प्रधानमंत्री योजनेतून मला पहिल्यांदा समजत नव्हतं फॉर्म भरायचं, पण मी असू दे म्हणून भरला होता. मी किळपत्रे शेडमध्ये राहत होते. लाभामुळे मी आता स्लॅबच्या घरात राहते. सांगली जिल्ह्यात सध्या विकसित भारत संकल्प यात्रा शहरी भागात सुरू असून आज आष्टा नगर परिषद या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली. यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांचे स्टॉल लावून योजनांची माहिती देण्यात आली. तसंच नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. यानिमित्त आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आलं होतं. राज्य सरकार वनरक्षकांच्या 1256 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या 19 वर्षांखालच्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित 50 षटकात 256 धावा केल्या. भारताच्या वतीनं मुशीर खाननं 5 बळी घेतले. विजयासाठी 257 धावांचं लक्ष्य भारतानं 4 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 8 चेंडू बाकी असताना पार केलं. कर्णधार उदय सहारनं 112 तर प्रियांशू मोलियानं नाबाद 76 धावा केल्या. या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या भारतानं अंतिम फेरीत आधीच प्रवेश केला आहे. अफगाणिस्तान दुसऱ्या तर यजमान दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेचा अंतिम सामना येत्या बुधवारी होणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या देशातल्या प्रमुख जहाज बांधणी कंपनीच्या 250व्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत आझाद मैदान इथं विशेष मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. या स्पर्धेत सुमारे 3,000 नागरिक सहभागी झाले होते. माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. नागरिकांमध्ये सुदृढ आरोग्याविषयी जागरूकता वाढावी या उद्देशानं यवतमाळ जिल्ह्यात हेल्थ मॅरेथॉन झाले. यावेळी पोलीस विभागानं नशामुक्त पहाट अभियानातून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली. विजेत्या धावपटूंना आणि नशामुक्त पहाट अभियानात आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचं वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं. दूरसंचार विभागानं मशीन टू मशीन आणि वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्क तसंच वायरलेस लोकल एरिया नेटवर्क या व्यवसायातल्या सर्व घटकांसाठी नोंदणीची व्याप्ती वाढवली आहे. या संस्थांमध्ये विविध व्यवसाय, सरकारी विभाग तसंच भागीदारीतल्या संस्था यांचा समावेश आहे. ही सहज, सोपी, पारदर्शी नोंदणी असून ती येत्या 31 मार्चपर्यंत सरळ संचार पोर्टलद्वारे केली जावी असं आवाहन करण्यात आलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या चिंतलपेठ गावात वाघानं केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. या गावात काही महिला शेतात कापूस काढत असताना त्यांच्यावर अचानक वाघानं हल्ला केला. यात एका महिलेचा मृत्यू झाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी मुंबईत DY पाटील स्टेडियमवर होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. 3 सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना जिंकून भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.